आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरातील सिंधी समाजाकडून आज जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. रायपूर येथील राजकीय पक्षाचे नेते अमित बघेल यांनी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सिंधी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आलाय. भगवान झुलेलाल यांच्याबद्दल केलेले अपमानजनक विधान संपूर्ण सिंधी समाजाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. धुळे येथील सर्व सिंधी सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येत याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे. अमित बघेल यांच्यावर भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. समाजाच्या धार्मिक भावनांचा अपमान हा देशाच्या एकतेला बाधा पोहोचवणारा असल्याचे सिंधी समाजाचे म्हणणे आहे. या वक्तव्यामुळे सामाजिक सौहार्द आणि धार्मिक एकतेला तडा जाऊ शकतो असा इशाराही देण्यात आलाय. प्रशासनाने तात्काळ चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी ठाम भूमिका सिंधी समाजाने घेतली आहे. तसेच अमित बघेल यांनी सार्वजनिक माफी मागावी आणि भविष्यात अशा प्रकारचे विधान पुन्हा होऊ नये अशी ही मागणी करण्यात आली आहे. समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. सिंधी समाजाचे प्रतिनिधी प्रकाश श्रीचंद मान यांनी निवेदनावर सही करून प्रशासनाला आवाहन केले. धुळेतील सर्व सिंधी सामाजिक संस्था या प्रकरणावर एकवटल्या आहेत. धार्मिक श्रद्धेचा आणि देवतेचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास पुढील आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. धुळेतील सिंधी समाजाच्या या निवेदनामुळे शहरात चर्चेचं वातावरण निर्माण झालं आहे. चाळीसगाव शहरात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सुवर्ण स्मृती उद्यानाचे लोकार्पण आणि 142 कोटींच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन कार्तिकी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडले. दिव्यांच्या रोषणाईत, फटाक्यांच्या आतिषबाजीत नटलेले चाळीसगाव आनंद आणि अभिमानाने उजळून निघाले होते. उद्यानाच्या लोकार्पणावेळी स्केटिंग खेळणाऱ्या मुलांनी स्केटिंग ग्राउंडचे उद्घाटन केले, तर केबीसी मध्ये सहभागी झालेल्या श्रद्धा कापुरे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की या सुधारित योजनेमुळे शहरातील प्रत्येक नागरिकास दररोज 135 लिटर स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. शहरात 4 नवीन जलकुंभ उभारले जाणार असून पुढील 30 वर्षांचा पाणी पुरवठा प्रश्न मार्गी लागेल. सुवर्ण स्मृती उद्यान हे आरोग्य, संस्कार आणि सौंदर्य यांचा मिलाप ठरेल. येथे आधुनिक जॉगिंग ट्रॅक, ग्रीन जिम, ओपन ऑडिटोरियम, किड्स झोन, ध्यान केंद्र, शहीद स्मारक आणि महाराष्ट्रातील पहिले शासकीय रोलर हॉकी ग्राउंड साकारले आहे. आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले की चाळीसगाव शहर व तालुक्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी ते कटिबद्ध असून येत्या 4 वर्षात 1000 कोटी रुपयांची विकास कामांची पायाभरणी केली जाणार आहे. उद्यान 6 महिन्यांनी आधी पूर्ण झाले असून जागतिक दर्जाचे साहित्य वापरून साकारलेले हे उद्यान चाळीसगावकरांसाठी आरोग्य पंढरी ठरणार आहे. आज दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील व्यायामशाळा, जिम, आखाडे तसेच बाउन्सर, व्यवसाय करणारे आणि बॉडी बिल्डर यांची विशेष बैठक घेण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्वांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्यात. या बैठकीत समाजात दहशत निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये, गुंड व समाजकंटकांच्या संपर्कात राहून शक्ती प्रदर्शन करू नये, तसेच अयोग्य पद्धतीने दबाव निर्माण करणारी कोणतीही कृती किंवा वक्तव्य करू नये अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्यात. तसेच अवैध बॅनर लावणे किंवा समाजात भीती निर्माण करणारी कोणतीही कृती टाळण्याचे आवाहनही करण्यात आले. पोलिसांच्या या बैठकीमुळे निवडणूक काळात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीचे प्रयत्न अधिक मजबूत झाले आहेत. धुळे जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात पारोळा ते उंदीरखेडा आणि श्री नागेश्वर महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी होत असली तरी अद्यापही कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पारोळ्यातील तरुण विधितज्ञ ॲडव्होकेट आदित्य अशोक पाटील यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या फोटोसह श्री नागेश्वर महादेवाला साकडे घालत 10 नारळांचा नवस केलाय. रस्ता तयार झाला तर हा नवस फेडण्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले असून त्यांच्या या उपक्रमाची चर्चा सध्या सोशल मीडियावर आणि परिसरात जोरदार सुरू आहे. ॲडव्होकेट आदित्य पाटील हे गेल्या काही वर्षांपासून न्यायालयीन कामासोबतच सामाजिक विषयांवर सातत्याने आवाज उठवत असून त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक नागरिकांना न्याय मिळाल्याचे उदाहरणं आहेत. स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांनीही नागेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी शासन आणि लोकप्रतिनिध्यांकडे केली आहे.
महादेवाच्या कृपेने आणि शासनाच्या निर्णयाने हा रस्ता लवकरच तयार व्हावा अशी सर्वांची अपेक्षा आहे। धुळे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र शासनाच्या ADIP आणि राष्ट्रीय वयश्री योजना अंतर्गत मोफत सहाय्यभूत साधनांसाठी नोंदणी शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत। हा उपक्रम धुळे लोकसभा मतदारसंघाच्या माननीय खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या विशेष पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राबविण्यात येत आहे। ही नोंदणी शिबिर 4 नोव्हेंबर रोजी जुनी महानगरपालिका आवार धुळे आणि 6 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती कार्यालय धुळे येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळेत होणार आहेत। या शिबिरांमध्ये पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून पुढील टप्प्यात मोफत सहाय्यभूत साधनांचे वितरण करण्यात येणार आहे। ज्येष्ठ नागरिक आणि UDID कार्डधारक दिव्यांग लाभार्थी यांनी आवश्यक कागदपत्रांसह स्वतः उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन आणि दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय धुळे यांनी केले आहे। खासदार डॉ. शोभा बच्छावताई यांच्या प्रयत्नांमुळे धुळे जिल्ह्यातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा आणि संवेदनशीलतेचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे। साक्री तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र धनेरांबळी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशी निमित्त श्री हरी विष्णू कन्हैयालाल महाराजांची पूजा अर्चा आणि भव्य यात्रा उत्सव मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने सुरू झाला आहे। या यात्रेला केवळ साक्री तालुक्यातूनच नव्हे तर धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह शेजारच्या गुजरात राज्यातूनही हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून मंदिरात श्री कन्हैयालाल महाराजांच्या दर्शनासाठी तब्बल 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांग लागलेली दिसते। भाविकांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे। यात्रेच्या निमित्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन तसेच प्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे। यात्रेच्या मैदानात बालगोपालांसाठी पाळण्या, खेळणी, मिठाई, वडापाव, भजी यांसारख्या खाद्यपदार्थांची दुकानं आणि हॉटेल्स उभारण्यात आली असून परिसर उत्सवाच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे। महिला, पुरुष, लहानांपासून ते वयोवृद्ध भाविकांपर्यंत सर्वच जण भक्तिभावाने दर्शन घेत आहेत। संपूर्ण धनेरांबळी परिसर या यात्रेमुळे भक्तिमय वातावरणाने नटला असून श्रद्धा, परंपरा आणि आनंद यांचा संगम या ठिकाणी अनुभवायला मिळतो आहे। कन्हैयालाल महाराजांच्या जयघोषात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर ओसंडून वाहताना दिसतोय। अनेक दशकांपासून सुरू असलेल्या परंपरेप्रमाणे उंबरटी ग्रामवासीय भावकीची अनोखी दिवाळी। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील उंबरटी गावात दिवाळी व बलिप्रतिपदा सणाच्या निमित्ताने अनेक दशकांपासून सुरू असलेल्या परंपरेप्रमाणे उंबरटी ग्रामवासीय भावकी दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या बहिणींकडून सामूहिक दिवा ओवाळणीनिमित्त एकत्र येतात। गावाने ही प्रथा अनंत काळापासून चालू ठेवली आहे। दिवाळीनिमित्त दिवा ओवाळण्याचा कार्यक्रम भाऊबंदकीत ज्या घरी एखादी व्यक्ती मृत पावली असेल अशा घरी सर्व एकत्र जमतात। माहेरी आलेल्या मुली, आत्या, सर्व महिला त्या घरी येतात। दिवाळीचा फराळ चिवडा प्रत्येक कुटुंबाकडून सोबत आणला जातो। फराळाचा कार्यक्रम आणि सामूहिक दिवा ओवाळण्याचा कार्यक्रम त्या व्यक्तीच्या घरी होतो। प्रत्येकजण त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्या व्यक्तीची कमी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते। सोबतच या वर्षभरात निधन झालेले आप्तेष्ट, नातेवाईक, गावातील निधन झालेले ग्रामस्थ, बंधू भगिनी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रमही केला जातो। वर्षभरातील विविध परीक्षांमध्ये आणि शिक्षणात मिळवलेले यश, नोकरी, पदोन्नती, कृषी, शेती, कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात येते। सोबतच नव्या पिढीला काही सूचना केल्या जातात। दिवाळी सणानिमित्त सर्व ज्येष्ठ, तरुण, लेकी, सुना आणि नातेवाईक एकत्र येत हा सण साजरा केला जातो। सुखदुःखाचे क्षण साजरे करताना दुःखातून सावरण्याचे बळ मिळते आणि आपल्या भावकीतील व गावातील सदस्यांनी शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसाय यात मिळवलेले यश, पदोन्नती याबद्दल सर्व यशवंत गुणवंतांचे कौतुक, सन्मान सोहळा त्यांना आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यास बळ देते। या अनोख्या परंपरेचा अभिमान वाटावा अशी आहे। या आयोजनात गावकरी व संदीप पोपटराव भदाणे, सचिन कुमार, गोकुळ भदाणे आणि समस्त भदाणे परिवार सहकार्य करतात।